नमस्कार. संकल्प आपल्याला बऱ्याच जणांना सगळ्यांना माहिती असेलच की संकल्प आपण कुठली एखादी साधना किंवा काही करताना आपण तो सोडत असतो. पण बऱ्याच जणांचे मला फोनही आले की एकदा ह्या विषयावर आम्हाला परत एकदा सांगा, कारण खूप याचे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघितलेले असेल. पण तरी मी तुम्हाला म्हणजे ज्यांच्या रिक्वेस्ट आल्या त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तुम्हाला सांगत आहे. तर संकल्प म्हणजे काय हो? तर आपण आपल्या मनाशी केलेला दृढनिश्चय. म्हणजे बघा हां, आता एखाद्या व्यक्तीला जर घर घ्यायचं असेल तर ती व्यक्ती काय करणार की ती मनाशी निश्चय करणार तिच्या की बाबा रे मला आता घर घ्यायचं आहे, मग त्यासाठी मला काय करावं लागेल, तर मग ते कन्स्ट्रक्शन बघेल किंवा मला कुठल्या प्रकारे घर घ्यायचं आहे का मी बांधून घेणार आहे, हे सगळं ते रेडी करणार आणि मग त्यानुसार एक एक पावलं उचलत जाणार आणि मग त्याची ती वास्तू होणार. हा झाला त्याचा घराचा संकल्प. पण आपल्या जे आपण अध्यात्मात जे करतो किंवा काय म्हणतात त्याला किंवा साधने जो संकल्प सोडतो तर तो कुठला असतो, तर तो दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे सकाम आणि एक म्हणजे निष्काम, असे दोन प्रकार असतात संकल्पाचे. तर सकाम संकल्प म्हणजे काय, तर की मी एका विशिष्ट हेतूने त्या देवतेला, इष्टदेवतेला सांगते आणि माझ्या मनाची तयारी मी करते की आपल्याला हे करायचं आहे किंवा माझं हे काम नाही होते, म्हणून मी त्या देवतेला सांगते की समजा आता एखाद्याला पारायण करायचं आहे आणि जॉब नाही मिळत आहे, तर ती व्यक्ती संकल्प सोडताना सांगणार की तिच्या इष्टदेवतेला की समजा स्वामींचं आहे की स्वामी समर्थ, मी आज हे पारायण जे करत आहे ते 7 दिवसांचं आहे आणि माझ्या जॉबचं काम होऊ देत, माझ्या नोकरी लागू देत मला, आणि त्यासाठी मी हा संकल्प सोडत आहे. असा हा झाला सकाम संकल्प. तर संकल्प म्हणजे आपण जो दृढ निश्चय करतो. म्हणजे कसं आहे की समजा संकल्पात तुम्ही आज सकाळी तुम्ही संकल्प सोडताना 7 वाजता बसलात, तर तुम्हाला 7 दिवस, ते पारायण 7 दिवसांचं असेल तर 7 दिवस 7 वाजता त्याच वेळेवर त्याच ठिकाणी आणि त्याच आसनावर तुम्हाला बसायचं आहे. कारण आपण जेव्हा संकल्प सोडतो तेव्हा ती दैवत तिथं हजर असतेच आणि म्हणून हा संकल्पाला खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे किंवा समजा नामस्मरण तुम्हाला करायचं असेल एखाद्या विशिष्ट देवतेचं, तर तुम्ही तोही संकल्प सोडू शकता की मला 1001 माळा मी रोज करणार आहे आणि 7 दिवस करणार आहेत की स्वामी मी असं असं करणार आहे. तर तुम्ही ते स्वामींना सांगता की मी हे करणार आहे आणि माझं हे काम होऊ देत. हा झाला सकाम संकल्प. आता निष्काम म्हणजे काय, तर मला आता देवानी सगळं दिलेलं आहे आणि मला आता काहीच नको आहे आणि फक्त एक सेवा म्हणून, त्या देवाची सेवा म्हणून मी हे पोथी वाचत आहे आणि ह्या पोथीतलं जेवढं मला काही ग्रहण करता येईल ते मी अंमलात आणायचा प्रयत्न करणार आहे आणि मला बाकी काही नको आहे. हा झाला निष्काम संकल्प. पण तोसुद्धा तुम्हाला सोडावा लागतो बरं का. कारण कसं आहे की एखादं पारायण जर तुम्ही किंवा एखादी साधना जर करतात तर त्या देवतेला आपल्याला सांगावं लागतं की मी ही साधना का करत आहे. मग तो सकाम असेल किंवा निष्काम असेल, तर हा झाला निष्काम संकल्प. आणि असंही म्हणतात की जर तुम्ही कुठलाही संकल्प न सोडता पारायणाला किंवा साधनेला किंवा कुठलाही हेतूने तुम्ही नुसतं बसलात आणि ते केलं, तर त्याला काही अर्थ राहत नाही. का, तर त्याचं सगळं जे फळ आहे ते जातं इंद्रदेवतेला. आणि म्हणून संकल्पाला खूप खूप महत्त्व आहे. म्हणून आपण जेव्हा कुठलंही पारायण करायचं असेल, कुठलाही आपल्या मनात एखादा विचार असेल की मला ही सेवा करायची किंवा माझं हे काम होण्यासाठी मी करायचं आहे, तर आपल्या त्या इष्टदेवतेला आपल्याला सांगावं लागतं आणि त्या इष्टदेवतेलाच आपण अगदी म्हणजे काय म्हणतो गृहीत धरतो की नाही, तुम्ही हे माझं काम करणार आहात आणि म्हणून मी हे करत आहे. त्याच्यामुळे संकल्प सोडताना हा अगदी व्यवस्थित सोडावा लागतो. म्हणजे बघा की तुम्ही किती वाजता बसणार आहात, किती दिवस बसणार आहात, ते पारायण किती दिवसाचं आहे, म्हणजे 3 दिवसाचं, 7 दिवसाचं, 21 दिवसाचं, किती दिवसाचं पारायण आहे. तसंच तुम्ही त्या पारणाला जिथं बसताल, म्हणजे आज पहिल्या दिवशी जी जागा असेल तेच 7 दिवस तुम्हाला बसायचं आहे. असा संकल्प सोडताना तुम्हाला हे सगळं देवाला सांगावं लागतं की मी ह्या दिवशी, ह्या वेळेस आणि ह्या स्थानावर बसलेलं आहे, माझं हे काम व्हायला पाहिजे, म्हणून मी हा संकल्प करत आहे, म्हणून मी हा संकल्प सोडत आहे. तर ह्या कामात मला तुम्ही साथ द्या, माझ्याकडनं हे तुम्ही करून घ्या
आणि हे काम तुम्हीच माझं करणार आहात आणि म्हणून मी हे करत आहे, असा झाला संकल्प. तर संकल्प सोडताना तुम्हाला कसा सोडायचा आहे, जिथं तुम्ही बसणार आहात त्या आसनाला सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार करा. आसनावर बसा. आपली जी कुलदैवत आहे तिला स्मरण करा, तिला नमस्कार करा. आपली वास्तुदेवता तिला नमस्कार करा. तसंच आपली जी इष्टदैवत आहे तिला नमस्कार करून तिचं स्मरण करा. आणि मग गणपती बाप्पा त्याचं स्मरण करा. ओम गंग गणपतये नमः असं तुम्ही साधारण 11 वेळा म्हणा. आणि त्याच्यानंतर तुम्ही संकल्प सोडा की तुमची काय जी इच्छा आहे त्याचा तुम्ही संकल्प सोडा. गणपतीचा मंत्र झाल्यानंतर एका भांड्यात डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्या. उजव्या हातावर यासाठी आपण पाणी घेतो कारण हा आपला कर्माचा हात आहे, याने आपले सगळे कर्म करतो आणि म्हणून उजव्या हातावर पाणी घ्यायचं. त्याच्यात थोडंसं हळद, कुंकू, एखादं फूल आणि थोड्या अक्षता हे घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जो काही संकल्प असेल तो मनात म्हणा की तुम्ही जर समजा पारायणाला बसणार असाल तर हे पारायण कशासाठी तुम्ही करताय आणि किती दिवसांचं करताय हे म्हणून तुम्ही हे पाणी ताम्हणात सोडा. असं तुम्ही अजून 2दा करा, म्हणजे हा तुमचा संकल्प झाला. चला तर मग परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळभैरवाची साधना कशी करायची आहे, तसंच काळभैरवाला काय आवडतं, त्याचा वार कुठला, हेही सगळं सांगणार आहे. त्याचं कारण असं की येत्या 5 डिसेंबरला काळभैरव जयंती आहे. पारायण करताना आणि साधना करताना नक्की संकल्प सोडा. आपल्या सगळ्यांच्या मनोकामना, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना. धन्यवाद. स्वामी ओम. आणि हो, आता जे लोक नवीन आहेत आपल्या ह्या चॅनलवर तर त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.